हेरवाड हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन व कायद्याबाबत मार्गदर्शन. हेरवाड येथील हायस्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, कायदेविषयक मार्गदर्शन तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कुरुंदवाड पोलीस ठाणे, महिला समुपदेशन केंद्र कुरुंदवाड आणि निर्भय पथक इचलकरंजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक प्रियांका देवडशी यांनी विद्यार्थ्यांना समाजातील विविध ज्वलंत प्रश्न, त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम, वाढते गुन्हे आणि त्यापासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी याबाबत समुपदेशन केले. निर्भय पथक इचलकरंजी विभागाच्या महिला पोलीस अंमलदार स्वाती जाधव यांनी निर्भय पथकाची कार्यपद्धती, महिला व मुलींना उपलब्ध असलेली पोलीस मदत तसेच समाजात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अविनाश भोसले यांनी सायबर गुन्हे, मोबाईलचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील धोके आणि फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण अथवा समस्या उद्भवल्यास उपलब्ध टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी निर्भय पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर, पोलीस हवालदार आसिफ शिराजभाई, महिला पोलीस अंमलदार ज्ञानेश्वरी राख व शीतल पाटील तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी व समस्या निर्भय पथकाच्या तक्रार पेटीत नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार महिला समुपदेशन केंद्रामार्फत समुपदेशनाची प्रक्रिया राबवण्यात येईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली. SK न्यूज कुरुंदवाड.